ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर, हमारे चैनल पे आपका स्वागत है। आपकी ग्राम पंचायत में कितने सदस्य हैं और उसमें महिला कितनी है और अभी तक कितने साल हो गए सर आपकी ग्राम पंचायत को निवड़ के? नमस्कार, मैं शरद रावते, मेरी मिसेस वर्षा रावते सरपंच है। लेकिन आप अचानक आने की वजह से वो गाँव गए जाने की वजह से मैं आपको इंटरव्यू दे रहा हूँ। हमारे शाहपुर बंजर ग्राम पंचायत में 7 मेंबर है, 7 सदस्य है और एक 8वां सरपंच है। सरपंच डायरेक्ट बोले तो लोक नियुक्त है, जनता में से चुन के आए हुए हैं। और उसमें 7 में से 4 महिलाएं और सरपंच के साथ में 5 महिलाएं और 3 पुरुष सदस्य। सर, आपने बताया कि आपके सरपंच है जनता में से चुन के आया है, तो ये पहली बार सुनने में आ रहा है, तो मेंबर चुन के देते सरपंच को? नहीं, ये पूरे गांव ने चुन के दिया है सर। अभी हमारी इलेक्शन होके खाली 18-19 महीने हो गए, इसलिए ये जनता में से हुआ है हमारा। सर, मैडम एक महिला है, सरपंच है, तो महिलाओं के उद्धार के लिए मैम ने क्या क्या काम किए सर? महिलाओं के लिए हमने सबसे पहले हमने गिरनी चलाई थी, ताकि लोगों को जो टैक्स भरता है उनके मुफ्त में हम आटा देते थे पहले, और अभी फिल्टर का पानी भी देते हैं। और सबसे पहले हमने चुन के आने के बाद सबसे पहले हमने यहाँ से 3.5 किलोमीटर से सिंधी सिरसगांव से पाइपलाइन करा, इसलिए गांव का पानी का जो महिला का जो मेन पहले टैंकर था हमारे गांव में 2-3 साल से, हम चुन के आने से पहले। तो अभी पिछले साल से पूरा टैंकर बंद हो गया है और पूरा पानी की कोई दिक्कत नहीं हमारे गांव में। सर, शासनाकडून जे पंतप्रधान साहेबांनी घरकुलची स्कीम काढलेली आहे, तो गावात आतापर्यंत किती माणसाला, जनतेला किती लाभ मिळाले त्याच्याबद्दल पूर्ण माहिती? आमच्याकडे या 17-18 महिन्यामध्ये आम्ही जवळपास 13 ते 14 घरकुलं दिलेत। आणि जी मागासवर्गीय वस्ती आहे त्यांचे गायरानामध्ये जागा असल्यामुळं किंवा घरं असल्यामुळं ते 15, 20, 25 घरकुल मंजूर आहे, परंतु शासन म्हणतं का गायरानात देता येत नाही। त्याच्यामुळं आम्ही त्यांना मंजूर असूनही त्यांना बांधता येत नाही, कारण बीडीओने तशी परवानगी दिलेली नाहीये, शासनाचीच परवानगी नाही गायरानामध्ये बांधू नये म्हणून। त्याचा प्रस्ताव आम्ही पंचायत समिती कलेक्टरला पाठवलेला आहे, त्याची मंजुरी आल्यानंतर मग ते होऊ शकते। त्याची जवळपास 41 घर आहेत त्याच्यात। सर, आपल्या गावाची लोकसंख्या किती आहे आणि आतापर्यंत किती माणसाला शासनाचे लाभ मिळाले? जवळपास आत्ताची लोकसंख्या म्हटलं तर जवळपास 1100च्या आसपास आहे आणि जनगणनेनुसार ती 750 आहे 2011च्या। आणि त्याच्यामध्ये आता काही विहिरी आहे, काही गोठे, आणखीन ज्या आपण पांदन रस्ते, रोजगार हमी आणि फळबाग योजना, ह्या योजना आम्ही आतापर्यंत राबवलेल्या आहेत। सर, आपली जे ग्रामपंचायत आहे सर्वात लहान दिसते सर, तर आतापर्यंत आता कोणतं काम आहे जे झालेलं नाही आणि तुम्ही शासनाकडून मागणी केलेली आहे, ते संदर्भ सांगा। आमची तालुक्यामध्ये सर्वात लहान ग्रामपंचायत आहे आणि स्वतंत्र ग्रामपंचायत आहे, त्याच्यामुळं आम्हाला 15 वित्त आयोगाचा निधी खूप कमी येतो, 5-5.5 लाख रुपये निधी येतो फक्त। परंतु आमदार प्रशांतजी बम साहेब आम्हाला भरपूर सहकार्य करतात, त्याच्यामुळं गावामध्ये त्यांनी आता भरपूर निधी दिला। म्हणजे मिसेस निवडून आल्यापासून त्यांनी जवळपास 40 लाख रुपये गावाला दिले आमच्या गट्टू आणि काही 15 जनसुविधेमधून एक ड्रेनेज लाईन दिली 15 लाखाची आणि गट्टू दिली 30 लाखाची। त्याच्यामुळे बरेचसे कामं आता प्रगतीपथावर काही होणार आहे। सर, आपल्या ग्रामपंचायत मध्ये सदस्याची संख्या किती आणि महिला आणि पुरुष किती? ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 आहे, त्याच्यामध्ये 4 महिला आणि 3 पुरुष आहे आणि एक महिला सरपंच वेगळे आहे। सरपंच मॅमचं नाव आणि आपलं नाव आणि ग्रामपंचायत कुठे आहे त्याचं पूर्ण पत्ता देऊ। सरपंचांचं नाव वर्षा शरद रावते, शहापूर बंजर, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर। आणि आपले नाव? माझं नाव शरद लक्ष्मणराव रावते।